नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या पाल्यामध्ये जगातले सगळे उत्तम गुण असावेत आणि त्याचबरोबर आम्ही जे सांगू ते त्यानं मुकाटपणे करावं आणि त्याचं करिअरसुद्धा आम्ही जर ठरवू त्यात त्यांनी करिअर करून उच्च पदाला जावं ही सुद्धा त्यांची अपेक्षा असतेच. पण पालक म्हणून आपल्या पाल्याला घडवताना आपण त्यांच्यातल्या अंगभूत गुणांचाही विचार करणं हे फार गरजेचं असतं. ज्यात त्यांना गोडी आहे, इंटरेस्ट आहे, ते गुण वाढवणं, वृद्धिंगत करणं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला सर्वोच्च स्थान मिळेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन देणं हेच प्रत्येक पालकाचं कर्तव्य असतं. विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश याच्या पालकांनी देखील हेच केलं. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. मुलगा 4थीत शिकत होता तेव्हा शिक्षकानं वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा बुद्धिबळ फार छान खेळतो, जर त्याला तुम्ही सपोर्ट केला ना तर तो खूप पुढे जाईल. वडील उत्तम डॉक्टर होते, आईसुद्धा डॉक्टर होती. खरं तर आपण आजूबाजूला अशी जोडपी बघतो की मुलाच्या जन्माआधीच ठरवतात की मूल डॉक्टर होणार. पण त्या वडिलांनी एक जोखीम घेतली. मुलाला बुद्धिबळ खेळण्यात मजा वाटायची, त्यामुळं त्याच्याकडे फक्त बुद्धिबळ खेळण्याचंच काम उरलं होतं. अर्थ कळला का? मुलानं 4थीच्या पुढे शिक्षण घेतलेलं नाही. आपल्या आजूबाजूला बघा, आपल्या मुलाला अभ्यास सोडून खेळायला लावणारा कुणी सुशिक्षित बाप दिसतो का? मिळणार सुद्धा नाही. का? कारण मूल कुठेतरी शिकून कुठेतरी नोकरीला लागावं हाच आमचा उद्देश असतो आणि या पलीकडे आपण विचार नाही करू शकत. पण वडिलांनी मुलाला अभ्यास सोडायला सांगितला. मुलगा चांगला खेळत होता, त्यामुळं तोही आता खेळात इंटरेस्ट घेऊन खेळू लागला. आता लहान मुलाला एकट्याला कुठेही पाठवता येत नाही म्हणून आईनं सुद्धा तिची नोकरी सोडली. ती सावलीसारखी त्याच्या मागे असायची. त्याच्या जेवणाची, त्याच्या सुखसोयींची, त्याच्या आवडीनिवडीची ती काळजी घ्यायची. 2017 एका पत्रकारानं त्या 11 वर्षाच्या मुलाला विचारलं, तुला पुढे काय करायचं आहे? तो मुलगा बिनदिक्कतपणे म्हणाला, मला सगळ्यात तरुण ग्रँड मास्टर व्हायचं आहे, मला सर्वात तरुण जगज्जेता बनायचं आहे. आणि आता तो सर्वात तरुण जगज्जेता बनलाय. त्याची प्रतिभा, त्याचं समर्पण, त्याला मिळालेल्या सुविधा यांचा या यशात मोठा वाटा आहेच. पण सगळ्यात मोठी भूमिका आहे ती म्हणजे त्याच्या आईवडिलांची. त्याचे वडील डॉक्टर रजनीकांत यांनी मोठी जोखीम घेतली. 4थीच्या वर्गात तो शिकत असतानाच त्याला शिक्षण सोडायला सांगून खेळाकडे लक्ष द्यायला सांगितलं. यामध्ये शिक्षण हा एक भाग सोडला ना तर प्रत्येक गोष्ट येणाऱ्या पिढीसाठी महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षण तर उत्तम द्यायला हवंच, पण त्याचबरोबर त्याच्यातले गुण ओळखायला हवे, त्याच्यातले स्किल डेव्हलप करायला हवे, त्यासाठी सतत प्रेरणा द्यायला हवी. मग बघा, आपल्या देशात एकापेक्षा एक हिरे तेजानं तळपू लागतील. डी गुकेश याचं आणि त्याच्या आईबाबांचं मनपूर्वक अभिनंदन. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.